नमस्कार, द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर आज आपण पुन्हा आषाढी एकादशी निमित्त आपण साबुदाणा बर्फी बनवूया। पाक न बनवताच आपण छान बर्फी बनवूया आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे। तर आपण बघूया आता काय काय साहित्य लागतं ते। 2 वाटी छोटी वाटी घेतली मी, 2 वाटी साबुदाणा, 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी काजू, अर्धी वाटी मिल्क पावडर, 1 वाटी साखर आणि 2 वाटी दूध घेणार आहोत आणि 2 चमचे तूप घेणार आहोत। तर आता हे पॅन गरम करून घेतला, गॅस कमी ठेवायचा, साबुदाणा व्यवस्थित भाजून घ्यायचा मंद गॅसवरती। साबुदाणा पूर्ण फुलला गेला पाहिजे, छान फुलला तरच आपली बर्फी छान होणार आहे। त्यानंतर थोडा भाजत आला की मग त्यामध्ये काजू आणि शेंगदाणे घालायचे किंवा तुम्ही वेगळं सुद्धा भाजू शकता। छान मस्त आपला हे साबुदाणा भाजला गेला, बघू शकता असं तडतड वाजेपर्यंत मस्त भाजून घ्यायचा, मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचा। आता छान भाजल्या गेलं, आपण हे थंड करायला ठेवूया। तर आपलं हे साबुदाणा थंड होते तोपर्यंत आपण दूध गरम करून घेऊया। ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतला त्याच वाटीने आपण 2 वाटी दूध घेतलं, साईसहित दूध घेतलं। हे माझं गाईचं दूध आहे। त्यामध्ये 1 वाटी साखर टाकली आणि उकळी आली की गॅस बंद केला। आपल्याला फक्त दुधामध्ये साखर विरघळून घ्यायची आहे। त्यानंतर थोडीशी विलायची टाकली मी। आता आपलं हे साबुदाणा आणि हे थंड झालं, छान बारीक करून घ्यायचं व्यवस्थित मिक्सरमध्ये। तुम्ही वेगळं मिक्सरमधून काढलं तरी सुद्धा चालते। कधी काय होते, हे आपण काजू आणि शेंगदाणे वापरलेले आहेत, हे थोडेसे ऑइली पदार्थ आहेत, त्याच्यामुळे काय होतं साबुदाणा बारीक होत नाही। तर तुम्ही वेगळा साबुदाणा बारीक केला तरी चालते, काजू आणि शेंगदाणे वेगळे बारीक केले तरी चालते। आता हे माझं थोडंसं जाडसर आहे, तर मी अजून थोडंसं याला मिक्सरमधून फिरून घेणार आहे। आणि तुम्हाला जर नाहीच जमलं तर तुम्ही हे चाळणीने चाळून सुद्धा घेऊ शकता। आता हे दुधामध्ये मी कोमट दूध आहे तर अर्धी वाटी मिल्क पावडर टाकून छान मिक्स करून घेतलं। आता पॅन गरम करायला ठेवलं, त्यामध्ये मी 2 चमचे तूप घातलं आणि हे आपण जे मिक्सरमधून काढलं होतं शेंगदाणे, काजू आणि साबुदाणा ते याच्यामध्ये घातलं। मंद गॅसवरती आपल्याला हे छान 5 मिनिट आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। एकीकडे मी प्लेटला तूप लावून ठेवलं, व्यवस्थित भाजलं की मग आपला जो साबुदाणा आहे तो छान फुलल्या पण जाते। थोडा बहुत जर त्याच्यामध्ये कच्चापणा राहिला असेल तर तो पण छान भाजला जाते त्याच्यामध्ये। नंतर छान भाजत आला की त्याच्यामध्ये आपण जे दूध, साखर टाकून आणि मिल्क पावडर टाकून ठेवलं होतं ते याच्यामध्ये मिक्स करायचं आणि एकसारखं सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। बघू शकता हळूहळू आपलं मिश्रण छान घट्ट होत आहे, मस्त लागते चवीला ही बर्फी। उपवासासाठी असं वेगळा पदार्थ करायला काही हरकत नाही। तूप तुम्ही अजून कमी घातलं तरी चालते, कारण आपण दुधासहित साय घातलेली आहे। तर गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे। थोडंसं मिश्रण हातात घेऊन बघायचं, म्हणजे हाताला जर चिटकलं नाही, व्यवस्थित जर गोळी बनली तर आपलं मिश्रण व्यवस्थित तयार आहे। तर व्यवस्थित आपलं मिश्रण तयार झालं, गॅस बंद केला आणि आधीच आपण प्लेटला तूप लावून ठेवलं होतं त्या प्लेटमध्ये सगळं मिश्रण ओतून घेतलं, व्यवस्थित उलथाण्याने थापून घेतलं कारण गरम आहे ते, आणि वरतून ड्रायफ्रूट लावून पुन्हा थोडंसं दाबून घेतलं उलथाण्याने, म्हणजे व्यवस्थित चिटकल्या जाते। आणि एक अर्ध्या तासानंतर छान वड्या पाडून घ्यायच्या आणि 1-1.5 तास लागते हे वडी व्यवस्थित सेट व्हायला। तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा वरती 1-1.5 तास ठेवलं तरी सुद्धा चालते। फ्रीजमध्ये ठेवल्यानं काय होतं, जे आपण तूप वापरलेलं आहे तर ते थिजल्यासारखं होते, त्यासाठी तुम्ही वरती ठेवलं तरी सुद्धा चालते। तर चला तर आता आपण वडी काढून बघूया। मस्त एकदम दाणेदार अशी आपली साबुदाणा बर्फी तयार झाली आषाढी एकादशी निमित्त। तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा। आणि महत्त्वाची टीप म्हणजे साबुदाणा व्यवस्थितच भाजून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा, महत्त्वाची टीप आहे। साबुदाणा जर व्यवस्थित भाजलेला असला तर आपली बर्फी 100% परफेक्ट होणार। रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा। धन्यवाद।